नमस्कार. आदर्श विद्या प्रसारक संस्थेचं आदर्श ज्युनियर कॉलेज याचा 12वीचा निकाल लागलेला आहे. आपल्यासोबत संस्थेचे सचिव श्री तुषारजी आपटे सर आहेत. आपटे सर, पहिल्यांदा खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन की खूप चांगला निकाल लागलेला आहे. आता विद्यार्थ्यांना इथून पुढे आपल्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत की इथून त्यांना तसा ट्रेडिशनल कोर्सेस आपल्याकडे आधीपासून आहेतच. BA आहे, BCom आहे, आता PSC पण केलेलं आहे. तर आणखी कुठले कुठले कोर्सेस आहेत आणि त्यांचा कसं त्यांना फायदा होऊ शकतो याविषयी थोडक्यात सांगावं. धन्यवाद. 12वीचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे आणि संस्थेमधल्या 12वीच्या वर्गांचे रिझल्ट पाहून खूप आनंद झाला. कारण आत्तापर्यंतचा रिझल्ट हा एवढ्या उच्चाचा नव्हता आणि विशेष म्हणजे आर्ट्समधल्या विद्यार्थ्याला 92% मार्क मिळतात. हे खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्याकरता. कारण त्यांनी खूप मेहनत करून, तशी शिक्षकांनी माझ्याबरोबर खूप मेहनत घेतलेली आहे, विद्यार्थ्यांनी मेहनत घेतलेली आहे. संस्थेने त्यांना वारंवार ज्या वेळेस जे काही पाहिजे त्या सुविधा त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि आता 12वी नंतर मुलांना 13वीमध्ये आणि पुढच्या एज्युकेशन करता जे काही त्यांना शिक्षणाकरता लागणारी मदत आहे ही संस्था करा संपूर्ण तयारीमध्ये आहे. कारण आपल्या इथे डिग्री कॉलेज पण आहे. डिग्री कॉलेजला आपल्या इथे पहिल्यांदा फक्त आर्ट्स आणि कॉमर्स हे 2च फॅकल्टी होते. आता सायन्ससुद्धा चालू झालेलं आहे. सायन्सची अद्ययावत अशी लॅब आपण तिथे तयार केलेली आहे की जेणेकरून आपल्याकडे आत्ता जे सायन्सचे विद्यार्थी जे पास झालेले आहेत त्यांना बाहेर इकडे तिकडे अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण किंवा ठाणा या बाहेर जाऊन त्यांचा अभ्यासाचा वेळ हा त्याच्यामध्ये बराचसा वाया जायचा. त्यामुळे त्यांना 2-3 तास आपल्याला आपल्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली तर त्यांना ते आपल्याला देऊ शकतो आपण. त्याच्याप्रमाणे आपण त्या सगळ्या सुविधा आपण तयार केलेल्या आहेत. त्यांना आपण अद्ययावत अशी लॅब तयार केलेली आहे. सगळे त्या सायन्सच्या फॅकल्टीला जेवढे कोर्सेस युनिव्हर्सिटीच्याकडनं जे ग्रँटेबल आहेत ते सगळे ग्रँटेबल, नॉन ग्रँटेबल हे जेवढे कोर्सेस आहेत ते कोर्सेससुद्धा आपण आपले त्या उपलब्ध करून घेतलेले आहेत. इवन नुसतं सायन्स पुरतच मर्यादित नाही तर MA मराठी, हिस्ट्री हे सुद्धा आपण जे कोर्सेस युनिव्हर्सिटीचे आहेत हे सुद्धा आपण सगळे इथे चालू केलेले आहेत. कॉम्प्युटर क्लासेस सगळे चालू केलेले आहेत. युनिव्हर्सिटीकडनं जे कॉम्प्युटरचे अदर कोर्सेस जे आहेत, फायनान्शियल, इन्शुरन्स हे सुद्धा आपण कोर्सेस सगळे चालू केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आदर्श कॉलेजमध्येच यायचं आहे आणि बदलापूर सोडून बाहेर जाता म्हणजे जायचं न जाता जाण्याकरता आपण हे सगळी त्यांच्या सगळ्या सुविधा केलेल्या आपण या सगळ्या. मी पाहिलं की आपल्याकडे KG पासून PG पर्यंत आणि आता PhD सुद्धा आपल्याकडे होतं. त्याविषयी थोडं कसं आहे की विद्यार्थ्यांनी एकदा छोट्या शिशूला किंवा KGला ॲडमिशन घेतल्यानंतर त्या मुलांनी म्हणजे त्याला जेवढं शिकायचं आहे त्याची जेवढी तयारी आहे शिकायची तेवढी आपण शिक्षणाची त्याची तयारी आपण आपल्या इथे ठेवलेली आहे. विद्यार्थ्यांनी सांगायला नको की मला हे शिकायचं होतं पण आपल्या संस्थेमध्ये मिळालं नाही असं नाही. तर आपण तेवढ्या वेळी पण सगळे प्रयत्न केलेले आहेत. PhD सुद्धा आपल्या इथे आहे. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएटेड झाल्यानंतर पुढे काय तर PhD सुद्धा आपण आपल्या इथे ठेवलेलं आहे. आता PhDचे आपले 7 स्टुडंट आपले आता पास झालेले आहेत. 2 यावर्षी पास झाले. म्हणजे आपल्याकडे टोटल आता 9 स्टुडंट PhD झालेले आहेत. आणि त्याच्याकरता पण विद्यार्थ्यांना कोणालाही PhD किंवा काही असेल तरी आपण संस्थेमध्ये त्यांना अशा कॉलेजमध्ये उपलब्ध आहे, त्यांनी ते करावं. सर, आपल्याकडे शॉर्ट टर्म कोर्सेस, मी आता पॅम्पलेट जे आपल्याला मिळालं आहे त्याच्यात शॉर्ट टर्म कोर्सेस काही मेन्शन आहेत, प्लस YCMU थ्रू जर्नलिझमचा, आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना डिस्टन्स लर्निंग करायचं आहे, जे जॉबमुळे कशामुळे रेग्युलर अटेंड करू शकत नाही, यांच्यासाठी पण आपल्याकडे ऑप्शन आहे. YCMU आपल्याकडे चालू आहे. YCMUचे सुद्धा आपल्याकडे साधारणतः आता 1500 विद्यार्थी आपल्याकडे YCMUचे आहेत. आणि YCMUच्या विद्यार्थ्यांच्याकरता आपण शनिवार रविवार त्याचे कोर्सेस असतात त्याला मुलं सगळी त्या अवेलेबल होतात, येतात मुलं. त्यांच्याकरता ही आपण एक वेगळी नवीन हे चालू केलेली आहे. आपण YCMUला सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळत आहे आणि विद्यार्थ्यांच्या हिताकरता, भवितव्याकरता संस्थांच्या पाठीशी कायम उभी आहे. संस्था विद्यार्थ्यांनी सांगावं आणि संस्थेने त्यांना हजर करून द्यायचं, हाच आमचा फक्त एक गाडी. आणि संस्थेचं एक आपलं ब्रीदवाक्य आहे, हाती घालते तरीच नाही. कारण हे जे सगळं करायचं आहे हे विद्यार्थी घडवण्याकरता आम्ही काम करत असतो. त्यामुळे आम्ही जर का एखादी गोष्ट हातात घेतली तर ती तडीच नेतो आणि विद्यार्थ्यांना त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणार ह्याच्या पुढेही अशी मी ग्वाही देतो. ओके. तर बदलापूरमध्ये जे आता ऑलरेडी आदर्शमधून शिकलेत आणि बाकीच्या कॉलेजेस, शाळांमधून शिकलेले आहेत त्यांनासुद्धा इथे संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही डिरेक्टली ॲडमिशनची प्रोसेस आहे त्याप्रमाणे अप्लाय करा आणि काही मदत लागली संस्था नेहमी मदतीला तयार आहे. एवढं सांगितलेलं आहे सरांनी. तर त्यांचं खूप खूप धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.